वेलकम बॅक टू अवर चॅनल. गुड इव्हनिंग. आणि आज आपण करणार आहे गौरीची तयारी. तर उद्या आपल्या घरी गौरी बसणार आहे, गौरी विराजमान होणार आहेत आणि त्यासाठी संध्या मॅडम आणि आमची मम्मी भरपूर कष्ट घेणार आहे आणि मी फक्त शूटिंग करणार आहे आणि हलकीशी खारुताईसारखी मदत करणार आहे. नाही पूर्ण मदत करणार आहे. मी तर आहे ना, रेडी आहे. पण माझ्या मदतीला नेहमी खारुताईची पूर्ण खारुताई नाही, मदत करायची, पूर्ण मदत करायची. हे असं अरे पूर्ण मदतच करणार आहे. उद्या गौरी आहेत आणि काहीच नाही झालंय. नाही, मूळ मुद्द्याला काम झालेले बऱ्यापैकी. आपली फक्त आणून ठेवलं, डेकोरेशन राहिलेलं आहे. डेकोरेशनच राहिले. मेन आहे ना डेकोरेशन. तुम्ही गौरी कुठून आणल्या? गौरी आम्ही सातारून आणि त्याचा ब्लॉग बघितला. सातारून आम्ही गौरी आणलेल्या आहेत आणि त्याचा बघितला तर ब्लॉग तुम्ही बघू शकता. बघितला तर बघा, लिंक तुम्ही क्लिक करा, तुम्हाला लॉग मिळून जाणार. हा, आता यावेळेस काय दाखवल्या नाही तर गौरी तुम्ही गौरी खाली आपल्या गाडीमध्येच येतात. गौरी गाडीमध्येच बसले. सरप्राईज. आता आम्ही डेकोरेशन करतोय. आता बघा कसा छान आहे हा माणूस. तुम्हाला मी सांगते, वाजले किती? 4 वाजले. उद्या सकाळी गौरी येते आणि हा आता काय केलंय आणि मला बसवलं घरी. आता तू डेकोरेशन कर, मी जातो क्लिनिकला. आता हा जाणार क्लिनिकला, मग डेकोरेशन कोण करणार? नाही मम्मी तर मी तेच म्हटलं ना, मी आणि मम्मी डेकोरेशन करणार. कशी कल्टी मारली. पण मदत करतोय मित्रांनो. ह्यांना असं तुला वाटत लवकर यायला पाहिजे. असं वाटतं मी खूप मदत करतो, ह्यांना नाही वाटत. जाऊ दे, छोटे अजून ह्यांनी विचार छोटे तुमचे. आपण हे पॅकिंग करत आहे. आता असे आम्ही पॅकिंग करतोय प्रसादाचे. आणि आपण हे प्रसादाची पॅकिंग का करतोय? का म्हणजे हेल्दी आहे, हेल्दी फूड आहे. मिठाई नको, सगळ्यांना मिठाई नको असते. गौरीच्या दिवशी ज्या ज्या लेडीज येतील घरामध्ये, जी लोक येतील घरामध्ये, त्याच लोकांसाठी मी पॅकेज असं करत आहे. ह्यामध्ये हेल्दी फूड दिले आम्ही. तर काय काय मम्मी ह्याच्यामध्ये? यामध्ये काजू बदाम पिस्ता आणि मणुके आहेत आणि भाकरवडी आहे आणि चिक्की आहे, शेंगदाणा चिक्की, तीळ चिक्की. कारण असं वाटतं की सगळेच मिठाई खातात असं पण नाहीये आणि जास्त खाऊ पण नाही असं पण वाटतं. म्हणून जरा हेल्दी फूड आपलं काहीतरी प्रसादाच्या माध्यमातून लोकांपर्यंत मिळावं, आपला प्रसाद मिळावा सगळ्यांना, म्हणून हे मी असं पॅकिंग करत आहे. काय करते? गौरीची साडी आहे. गौरीला आपण 2 साड्या आणल्यात बघ. सेम आहे. म्हणजे इथे पर्पल आहे, इथे ब्ल्यू आहे आणि ही आहे ना, 1 मिनिट थांबा, याला चिमटा लावते. इथे ब्ल्यू आहे पूर्ण आणि इथे पर्पल आहे. हे फुल ब्ल्यू आहे आणि ही पर्पल आहे अशी, आणि ही पर्पल आणि ब्ल्यू काट आहेत. तर यावर्षी असा विचार केलाय की बसलेल्या गौरी करायच्या, असं विचार केला. आता किती जमतात बघू बसलेल्या गौरी करायला. फर्स्ट इयरला उभं राहिलेल्या केल्या, सेकंड इयरला झोक्यावर बसलेल्या केल्या आणि आता मला असं वाटतं की थोडंसं वेगळं ट्राय करावं, म्हणून मग मी अशा बसलेल्या म्हणजे पाठावरती बसलेल्या अशा गौरीचा विचार केलाय. पण आता किती सक्सेसफुल होईल मला माहिती नाहीये. ट्राय तर करणार आहे. मग त्यासाठी आता निऱ्या घालून ठेवायच्या पूर्ण साडीच्या. मग आता त्या निऱ्या घालते. मग त्याच्यानंतर आपल्या दादांचं काम झालं की मग आपण डेकोरेशनला घेऊया. तू काय करते आता? हे काय चाललंय? फुलं घेतलेली आहेत आणि ऍक्च्युली मला फुलं पाहिजे होती पण फुलं नाही मिळाले, म्हणून मी याची काढली. मग ते काय अडकवणार नाही का? ते नाही, मला माहिती नव्हतं ते कसं मी करणार आहे. पण बरं, आता हे तयारी चालू आहे आता मस्त. आणि हे फुलं आणि ही माळा आणलेल्या आहेत आणि छोटे छोटे धागे जे आहेत ते मण्यामध्ये ओवलेले आहेत हिने. बघा असे बघू. हा, छोटा धागा तुम्हाला दिसत असेल शूटिंग मध्ये. नाही दिसणार, हा तंगूस आहे. तंगूस धागा आहे. तंगूस म्हणजे ट्रान्सपरंट असतो हा दिसत नाही, म्हणून हा आणलाय. साडी नेसवायची. चौरंग आता मागून आणले 2-3 ठिकाणी. चौरंगाची सोय झालीये. आता चौरंग झाले की अजून लाइटिंग बाकी आपली इथली. करूया आपण लाइटिंग बाकी आहे. आता हे बघत आहे ना, तर हे संध्याने मस्त काम केलेलं आहे इथे. आणि बाहेर फिरायला मी बाहेर फिरायला गेलेलो आणि मला इथे कामाला लावलं. डेकोरेशन मी एकटीने केले. हो, पण हे सगळं आणण्यासाठी कोणी होतं? मीच होतो ना. आणून दिलं पण केलंय कोणी? अरे ते चाकू लागेल, कैची मारशील मला रागात. तर आजच्या दिवसाचं 25% डेकोरेशन झालेलं आहे. 25% ना, 25-30% झालेलं आहे आणि आम्ही खूप जमलेलो आहे. आणि संध्या जास्त जमली कारण तिने एकटीने जास्त काम केलेलं आहे. मी तर फक्त बाहेरच्या वस्तू आणणे, घेऊन देणे,
तेवढं केलेलं आहे. पण हे जे आहे ना असं उभं राहून बघा, तुम्ही ते बघताय वरती असं उभं राहून चिटकवणं वगैरे, हे मी केलं पाहिजे होतं पण मी नव्हतो आता. लाइटिंग पण मी लावली, ही लाइटिंग ही बघा मागे लाईट लावलेली आहे आम्ही, अशी लाइटिंग पण लावली, अशी भिंतीवरून लाईट सोडलेली आहे. एक नवीनच आयडिया आहे अशी. ठीक झाला. क्लिनिकला पण जावं लागलं आज. क्लिनिकला आम्हाला क्लिनिकवरून लवकर यायचं होतं, पण नेमकं आज पेशंट इतके होते ना की नाही यायला. सॅटर्डेला ओपीडी हेवी असते, पण स्टील आम्हाला लवकर निघायचं प्रयत्न केला पण नाही झालं, त्याच्यामुळे थोडं लेट झालं. परत आज इलेक्ट्रिशियन पण आमचं आजच आलं. तेपर्यंत कव्हर जेवढं होईल तेवढं होईल. आणि आता मग उद्या सकाळी उठल्यानंतर उद्या सकाळी उठल्यानंतर मागून कमेंट ऐकायलाच आली असेल तुम्हाला, पण आता वाजलेत 11:30. आता अजून किती वेळ लागणार आहे माहिती नाही. सकाळी उठल्यावर करूया ना आपण, जो नाही होणार, कसं होणार, मी ऐकत नाही होणार. मग जेवढं होईल तेवढं आता करू आणि मग बघू. उद्या सकाळी गौरीसाठी वेळ लागणार आहे, गौरीचं डेकोरेशन करायला वेळ लागणार आहे. पण आता तू थकलीयस. आता मी थकली. आता माझं सांगते बाबू झोप. माझी तर आता बॅटरी डाऊन झाली. पप्पा मला सकाळी मगाशी विचारतात किती वाजता उठणार आहे, मी म्हणलं जाग येईल तेव्हा. मी तर म्हणतो आता मी रेडी आहे, चहा ठेवू मस्त, आपण 2 वाजेपर्यंत काम करू. स्वतःच बघायचं, तू स्वतःच बघायचं. स्वतः याची चहाने झोप जाते, माझी नाही जात ना, माझी नाही जात. मी कशी घालायची? चहाच पित नाही, मी चहाच पित नाही. आज आम्ही दोघीचे वेलकम करणार आहे. मम्मीचं काय चाललंय? मम्मी हा बोल. हाय. आम्ही दोघीचे आज, कारण की धीरज आणि पप्पा दोघं आपापल्या कामाला गेलेत. साहित्य आणायला गेले. धीरज आला वाटतं. हा बहुतेक त्यामुळे त्याने फोन नाही उचलला बरं का. सो आमचे पडदे आलेले आहेत. हे शिवून घेतलेत ना आपण? हे शिवून घेतलेत आम्ही. छान मिळाला 7 फीटचे. याची डिझाईन छान आहे. चला अजून मागची लाईटचं डेकोरेशन बाकी. धीरज अजून मागची लाईट लावायची बाकी. भिजलास तू? खालून गौरी आणायच्यात अजून. चलो चला आता पडदे लावून दाखवतो आम्ही तुम्हाला. हे काय सेपरेट होईपर्यंत तू बघ काय झाले. धीरज तुटेल मागचा पडदा ना. थांब. काय चाललंय धीरज तुझं? अरे हे गुंता झालेलं आहे ना, ते काढायचंय आता. हे बघ कसं, हे 2 वर्ष धीरज मागच्या वर्षी घेतलेली आपण. मागच्या वर्षी घेतली. त्याला आपण गुंडाळून ठेवले ना, ते अडकले. हळूहळू काढणार आहे का? हे बघ एक निघाले. धीरज तुटलं ना, तू लक्षात ठेव आपल्याकडे दुसरी माळ नाहीये. अरे नाही, आधी चांगलं व्यवस्थित त्याला सेपरेट करून मी ठेवलेलं. या माणसाने याला परत हे केलं, तर आपण हे वेगळं केलेलं आहे आता. तुला माहितीये का, तुळस वरून टेरेसवर होती, संध्यानी आणली. ओके मी ठेवतो इथे. हा ठेव. नुसता खारीचा वाटा. काय करते? खारीचा वाटा. हे बघ किती सुंदर रांगोळी काढली. ऐक ना, आमची रांगोळी बघायला या. आणि आमच्या घरी गौरीला या. हे बघा किती सुंदर रांगोळी काढली. हे बघा मस्तच. हो. सो आमचं आता सगळं डेकोरेशन झालेलं आहे. डेकोरेशन करताना जास्त आम्हाला वेळ नाही मिळाला, कारण खूप गडबड होती. आता ऑलरेडी 3:30 वाजलेत. गौरी हात अजून घेतलेल्या नाहीये, तरीही डेकोरेशन आम्ही तुम्हाला दाखवतो. तर संध्याने डेकोरेशन केलंय आणि उषा मम्मीने केलेलं आहे. हो. आता आधी हे दाखवूया, आधी समया दाखवूया. बघ छान. हे बघ छान डिझाईन केलेत ना समया. कशी आयडिया आली तुला रे? मस्त. युट्यूब वरती काय आहे? पण ही समय आहे. हे 2 ब्लाउज पीस आहे. हे माझे नेकलेस होता, तो 12 तिवारा लग्नातला तो नेकलेस होता. आणि हे कानातले आपले असतात ना, हे झुमक्याच्या बाजूला राहतात ते. अरे सही आहे रे. आणि अशीच एक दुसरं पण बनवलेली आहे, ही बघू शकता. अशा 2 बनवलेल्या आहेत. आणि आमच्या गौरी हा रे बसलेल्या गौरी आहेत ना. हो बसलेल्या गौरी आहेत ह्या वर्षी. अरे वा. आता अजून पूजा व्हायची आणि आता मुकुट येणार, मग पूजा होणार. गौरी अजून गौरीचं आवाहन करणार आज, आणि मग मुकुट वगैरे घालून मग पूजा करणार. पण ह्या वर्षी आपल्या पूर्ण A to Z टॉप टू बॉटम गौरी नवीन आहेत. ओके. पाय पण नवीन, शरीर पण नवीन, चेहरा पण नवीन, ज्वेलरी पण नवीन, साड्या पण नवीन. मी सगळ्या पूर्ण नावा उघडं चालेल. सगळं नवीन आणलं ह्या वर्षी गौरीला, आणि सगळं झालं. ठीक आहे, गौरीची इच्छा असेल. साड्या आणल्या डोंबिवलीतून.
हो, गौरीची इच्छा. मम्मी दाखव, मम्मी छान दिसते. आणि आमच्या काकी, काकींची ओळख करून द्या. या आमच्या मोठ्या काकी यांच्या मोठ्या जाऊबाई. हो हो हो, जाऊबाई आमच्या मोठ्या काकी. माझी बहीण. यांना तर बघितलं तुम्ही त्या ह्या ब्लॉग मध्ये. गौरी घरी येणारे म्हणून बहिणी घरी आले. हो 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 हो. आणि आमच्या गौरी अभय ह्या, यांची आता पूजा होणार ना. यांची पूजा होणार. हे ताट आपलं, हे बघ आपण छान छान बघूया ना कसं करायचं ते. आमचं ताट चिटकावलंय, चिटकवून टाकलं सगळं. कुंकू, हळद, नंतर तांदूळ आणि 2 पंत्या वातीच्या 1 मोठी पंती असं ताट तयार केलेलं आहे. आणि आता आपण हे असे पावलं आहेत ना, हे हाताची पावलं. हा ती काढायची असतात ना, उठवायची असतात ना. आणि ना दरवर्षी म्हणजे जेव्हापासून म्हणजे इकडे मी माझं लग्न झाल्यापासून ते सगळं जे असतं ना, करंजा, चकली, चिवडा, लाडू सगळं काकी बनवून आणतात. काकी बिचाऱ्या एवढं सगळं करून आणतात. आम्हाला त्याची काही गरज पडत नाही की आम्हाला करायचं. हे बघ तेव्हा इकडे हे करंजा. आणि माहितीये दरवर्षी ते घरी बनवतात. शंकरपाळ्या यावर्षी पण घरी बनवलंय. करंजा घरी बनवल्यात, सगळं घरी बनवलंय. फक्त चकली बाहेरून आणले, बाकी सगळं घरी बनवलेलं आहे त्यांनी. ओके, तर हे आपण गौरी समोर ठेवणार आहे. येस, गौरीला ठेवायचंय. त्यांच्यामुळे इतकी हेल्प झाली की ह्याचं टेन्शन राहत नाही आम्हाला. आणि पप्पांचं काम आहे फळं फुलं आणायची. हा, फळं वगैरे फुलं आणायचं काम पप्पांचं आहे. आणि हो, एवढे वर्ष काकीच बसवत होत्या. 25 वर्ष काकी. मोठ्या काकींकडे गौरी बसल्या आमच्या बरोबर. हो, त्यामुळे मी सगळं आता तू आली ना म्हणून इथे बसवलं तुझ्यामुळे. आमची संध्या बहिणी आल्या म्हणून इथे बसवणं झालंय. इकडे शिफ्ट झालेला आहे. शिफ्ट झालंय. लवकर घेऊन या तुम्ही गौरी. ह्या गौरी हे जे मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही जे पाहिले, हे बॉडी, हात, फेस आणि पाय आम्ही इकडून आणलेला आहे. फक्त हा शेला जो आहे हा मागच्या वर्षीचा आहे. बाकी ह्या साड्या मी डोंबिवलीवरून आणल्यात. हा, 2 सेम आणल्यात दोघींना. आणि बाकी ज्वेलरी नवीन आणलेली आहे. फक्त ही जी आहे ना, ही नुताताई आहे ना, तिच्या सासूने दिलेली आहे. हा, सासूबाईंनी गौरीसाठी आणलेली आहे मागच्या वर्षी फर्स्ट इयरला. दोघींसाठी सेम आहे. बाकीचं सातारच्या मार्केटमधून. हा, बाकीचं सातारच्या मार्केटमधून ठुशी वगैरे. आणि हे खाली चौरंग आहेत, 3 चौरंग आहेत. 3 लोकांकडून मागून आणले. चौटे मावशीने दिलाय, एक हिमने मावशीने दिलाय आणि एक ह्याच्या मित्राने प्रशांतने दिलाय. हा, मला साडी घालायची होती पण साडी पण नाही घालता आली कारण की वेळच नाही मिळाला. मग आता आहे त्याच ड्रेसवरती गौरी आत घेऊ. उद्या आपण साडी घालू, 2 वेळा घालू. हो, उद्या जास्त नाही काम करायचं. हो. तर शेवटी साडी घातलेली आहे. आणि ती पण माहितीये कशावर आलेला होता तरी सुद्धा साडी मी पॅन्टीवर घातली, लेंग्यावर. आतमध्ये पर्कल नाही घातला. आता थोडा वेळ गौरी आतमध्ये घेईपर्यंतच आपल्याला साडी घालायची. त्यानंतर मग मी चेंज करेन, मग परत ड्रेस घालेन. सो ही माझी साडी. आउटफिट दाखव, मेरा आउटफिट. आता हे लक्ष्मी गौरीचं पूजन झालं. काकी गौरीचं पूजन, गौरी पूजन. अरे तू पकड ना, मी व्हर्टिकल घेते. हळूहळू का, सावकाश, काळजी घ्या. हळू. ते हे बघा ड्रेस आणि हात तुझा, नाहीतर गणपती बाप्पा आहेत ना. धीरज, हे तोरण छान दिसतंय ना. पावलं ना उद्या काढताना अशी त्यांना लावूया, म्हणजे छोटे छोटे लावा. आता काय करायचं? ताट. आता मी ताट घेते, तू असं कर. असं आई तू सांगते ना कसं. तू गौरी घेतीस का?
मग मी पाय उठवते. ह्या दोघींना करू दे असं मला म्हणायचं. कुणाच्या? हिला आणि हिला करू दे. करू दे असं की. म्हणायचं. हा करू दे की. आणि मी गौरी घेऊ का? नाही तनु गौरी घेईल. मी पाय उठवते. माहेर वाशिणीने गौरी आणि घेतात तू ताट घे आणि मी म्हणजे म्हणते. माहेर वाशिण घरात ओके, असतं, हा. माहेर वाशिणीने गौरी घेतात असं. बरं आणि काय काय म्हणायचंय ते? हे तनु तू बोल. आल्याला गौराईला तिच्या पाहिजे बोल. एवढं बोलायचं ना मला. हा. आल्याला गौराई कशाच्या पायी, धनधान्याच्या पायी, आल्याला गौराई कशाच्या पायी, सोन्या चांदीच्या पायी, आल्याला गौराई कशाच्या पायी, धनधान्याच्या पायी, आल्याला गौराई कशाच्या पायी, सोन्या नाण्याच्या पायी, आल्याला गौराई कशाच्या पायी, धनधान्याच्या पायी, आल्याला गौराई कशाच्या पायी, सुख चैतन्याच्या पायी, आल्याला गौराई कशाच्या पायी, देव देवीच्या पायी. ती शाल आहे. हा हा शाल आहे ती. चलो आता गौरी आम्ही बसवलेल्या आहेत आणि आता आणि आता गौरीचे गौरीला दागिने. सजवतोय आम्ही त्यांच्या दागिन्यांनी, हो, त्यांच्या मानाच्या दागिन्यांनी. दागिन्यांची नावं सांगितली तरी चालते की. हा ही ठुशी, हे मधला हार, हा मोठा हार. नाव याचा टॅगच नाही काढला आपण. असू दे, जाऊ दे गौरी, राहू दे, जाऊ दे. आणि हा अहो, त्यांचा पण तोपर्यंत- महत्त्वाचा अलंकार आम्ही घालत आहोत. हा, मंगळसूत्र. आणि आमच्या गौरी अशापैकी छानपैकी सजलेल्या आहेत. सजलेल्या. किती सुंदर आणि किती छान दिसत आहेत. एकदम प्रसन्न वाटत आहे. Yes. आणि आमच्या संध्या वहिनींनी त्यांना छानपैकी सजवलेलं आहे. इतकी सुंदर आम्ही ब्राह्मणी साडी नेसवलेली आहे. ते पण बसलेल्या गौरी आम्ही दाखवलेल्या आहेत. किती छान वेगळ्या प्रकारची कला आहे ही. हे तुम्ही तुमच्या घरी करू शकता. याचं प्रशिक्षण घेण्यासाठी तुम्ही आमच्या संध्या वहिनीकडे या. नाही, आम्ही पण युट्यूबलाच कॉन्टॅक्ट करतो. पण ह्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. हो, आमच्या ह्याबद्दल आमचा अजून एक व्हिडिओ तुम्ही बघा. नेक्स्ट तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला मेसेज करा, कमेंट करा. हो, कमेंट करा. आम्ही ट्युटोरियल देऊ. ट्युटोरियल. येस येस. आता हे दिवे लावा की. दिवे लावायचेत. हा, लावायचे दिवे. हा, दिवे आमचे छान आहेत ना. दिवे छान सजवले. काकी, तुम्ही दिवे पाहिले? काकीने आल्यालाच कमेंट दिली. पहिलं अरे, आमच्या काकी दाखव ना, काकी आमच्या. अरे, काकी लाजल्या, बिचाऱ्या पळत पळत आल्या एवढ्या गौरीसाठी आमच्या. असू द्या, छानच दिसत. काकी एव्हरग्रीन आहेत. कशाही असलं तर असं थोडी आहे. हो, मग काय, आम्ही मनातून बोलतो. काकीला असतात आमच्या. हे बघा आमच्या गौरी सुंदर आहेत ना. आणि हे आमची समई. समईला पण कपडे घातलेत आम्ही यावर्षी. मस्त आहे ना. मम्मी, कशा वाटल्या गौरी? एकदम सुंदर, सुरेख, मस्त. दृष्ट काढली पाहिजे गौरीची पण आणि तुझी पण. बघितलं, मी म्हटलं ना, सध्याचा उदा चालला. काय कायचं लक्ष खाण्याशिवाय कशावरच नसतं. बघा आता काय. अरे मी हे बनवतोय. पण इकडं तिकडं लक्ष आहे का? इकडं तिकडं लक्ष आहे का? बघ ना. नाही, त्याला त्याचं खायचं पडलं. खायचं नाही रे, ओट्स अँड नट्स शेक हा, माहिती आहे रे. हे बघ धीरज, मला ब्युटी स्पॉट आलाय. हो. काय प्रॉब्लेम नाही, खान पोकळा हो. तुमच्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळतच असेल की आम्ही किती फ्रेश आहोत. सगळ्यात जास्त धीरज फ्रेश आहे. मग काय, तो फ्रेशच आहे. आणि त्याला त्यांनी तर काम पाणी भरपूर- टाकून आणल्यासारखा फ्रेश आहे. आणि त्यांनी काम भरपूर केलेलं आहे. खूप काम केलंय त्यांनी, खूप हेल्प केली आहे. केलंय का? हो, केलंय ना. बरं, आज काय? आज गौरीच्या पहिल्या दिवशी काय असतं? शेपूची भाजी. त्यांना काय माहिती. गौरीच्या पहिल्या दिवशी शेपूची भाजी आणि बाजरीची भाकरी. दिस इज शेपूची भाजी आणि बाजरीची भाकरी पहिल्या दिवशी करायची असते. उद्या पोळ्या. आणि परवा काय नाही ना, परवा दही भात. गौरी दही भात ना. दही भात गौरी आई. गौरीचा नैवेद्य काय? शेपूची भाजी, भात, काळ्या घेवड्याची भाजी आणि बाजरीची भाकरी. आज हा पहिल्या दिवशी हा नैवेद्य असतो.
दोघींना दोन ठेवलेत. दोघांनी पण जेवा मस्तपैकी. माहेरी आहात, एन्जॉय करा. तर आज आम्ही खूप जास्त फ्रेश असल्यामुळे आमचा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो. कसा वाटला तुम्हाला? कसा वाटला मला? आमच्या गौरी कशा वाटल्या? यावेळेस गौरीला आम्ही ब्राह्मणी साडी नेसवली, बसलेल्या गौरी केलेल्या बसलेल्या गौरी आहेत. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. नक्की आवडला असेल तर बोला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या मम्मीसाठी. थँक्यू. आणि आमच्या दिदीसाठी. गुड नाईट. पप्पांसाठी पण करा. छान. चलो बाय बाय. ओके बाय. ते पप्पा पण